सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर जे आहेत ते काही प्रमाणात वाढल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। पण पाहतोय सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक जी आहे ती खरं तर तुलनेने घटलेली पाहायला मिळते। मात्र असं असलं तरी कांद्याचे दर जे आहेत ते सरासरी कांद्याचे दर साधारणपणे काही रुपयांनी जे आहे ते वाढ त्यामध्ये झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। साधारणपणे 2 ते 4 रुपये वाढ जी आहे ते या प्रति किलो कांद्यामागे झाल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच शेतकरी काही प्रमाणात सुखावला असल्याचं चित्र पाहायला मिळते। आपल्यासोबत व्यापारी आहेत, त्यांची काय भावना आहे, काय साधारण कांद्याचे दर आहेत, काय परिस्थिती आहे बाजारात? सध्या बघा 1000 रुपयापासून 3500 रुपये कांद्याला बाजार आहे आणि चांगला कांदा अवरेज मार्केट म्हणलं तर 2500 पासून 3200 रुपयापर्यंत आहे। मागच्या आठवड्यापासून या आठवड्यात झाले तर 200-300 रुपये कांद्याला बाजार वाढ झालेली आहे, कारण आवक घटलेली आहे। कारण समजा लागला नाही की आवक का बरं घटलेली आहे, शेतकरी माल काय निर्यातमुळे थांबवले काय कारण कळालं नाही। सध्या तर आवक कमी आहे, मापात आहे। पण पाहतोय खरं तर सोलापुरातला कांदा जो आहे तो आंध्र, तेलंगणा त्याचबरोबरीनं तामिळनाडू या भागामध्ये जात असतो आणि कांद्याला नेहमीच सोलापुरातून चांगला भाव देखील पाहायला मिळत असतो। यावेळी देखील कांद्याची भाव जे आहे ते 2 ते 4 रुपयांनी वाढल्याचं चित्र गेल्या आठवड्याभराच्या तुलनेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच बळीराजा सुखावलेला आहे। खरं तर कांद्याची आवक जी आहे ती घटलेली आहे, त्यामुळे कुठेतरी दरात थोड्याफार प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळते। कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर तुरोसे, टीव्ही 9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।